नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् आश्रुपूर्णाकुलेशनम् विचिदिन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदन। संजय म्हणाला, अशा रीतीने करुणेने व्याप्त ज्याचे डोळे आसवाने भरलेले व व्याकुळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. श्री भगवान उवाच कुतस्त्वा कशमलमिदं विषमे समुपस्थितम् आन्यार्यजुष्टमस्वर्गम् अमकीर्तिकमर्जुन. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरानी न आचारलेला, स्वर्ग मिळून न देणारा आणि क्रांतिकारकही नाही. क्लैबम मा समगम पार्थ नैथत्वयुपपद्यते शूद्रम हृदय द्रौबल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. म्हणून हे पार्था, षडपणा पत्करू नकोस, हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतकरणाच्या तुच्छ दुर्बलपणाला सोडून देऊन युद्धाला उभा राहा. अर्जुन उवाच कथं भीष्महं सांख्ये द्रोणं च मधुसूदन ईशोभी प्रतियोत्स्यामि पूजाहार्यवरिसूदन. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, युद्धात मी भीष्म पितामहाचा आणि द्रोणाचार्याच्या विरुद्ध बाणाने कसा लढू? कारण हे हरिसूदना, ते दोघेही पूज्य आहेत. गुरून् हत्वानि महानुभावान् श्रेयो भोक्तुमुभोक्ष्यमपीह लोके हत्वार्थ कामास्तु गुरूनिहैव भुजीय भोगान् दिग्पदिग्धान्. म्हणून या महानुभावांना, गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणे कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारून या श्लोकात रक्ताने माखलेले अर्थकामरूप भोगस या भोगायचे. न चेतद्विद्ध कतर्णो गर्यो यदा जयेम यदेवाय जयेयु यानेव हत्वा न जिजीविषामस तेव सीता प्रमुख धात राष्ट्रान. युद्ध करणे व न करणे या दोहीपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही, किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याची इच्छा नाही, तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पुच्छामितां धर्मसमूढ चेता यच्छेय संयान्य चितिं भूय तन्मे शिष्ये हतें साधि माम ताम प्रपन्नम. करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुला विचारित आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे, म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. नहि प्रपश्यामि ममाप्नुराद्यात् यच्छोकमुच्छोषन्मेनेन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत् समुद्भम राज्यम सुराणामधिशाधिपत्यम. कारण पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवाचे सामित्य जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही. संजय उवाच एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशं परन्तप नयोस्य इति गोविंद मुक्त्वा तुषीं बभूव. हे राजा, निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णाला एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. तमुवाच ऋषिकेशं प्रसन्नीव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदिन्तमिदं वच. हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराजा, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले. श्री भगवान उवाच अशोचवानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांच भाससे
गतासूंच नानू शोचंती पंडिता. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसासाठी शोक करतोयस आणि विद्वानासारखा युक्तिवाद करतोयस. परंतु ज्याचे प्राण गेले आहेत त्याच्यासाठी आणि ज्याचे प्राण गेले नाहीत त्याच्यासाठी विद्वान माणसे शोक करीत नाही. नत्वेवाहं जातुनासं न त्वं नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम. मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राज्यही नव्हते असेही नाही, यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही. देहिनो सिम्यता आहेत यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तप्न भूयती. ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य आहे ते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. मात्रा स्पर्शास्तु कुंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यात ताम तिक्त्यश्व भारत. हे कुंतीपुत्रा, इंद्रियाच्या विषयाशी संयोग हे थंडी, उष्णता आणि सुख देणारे आहे. ते उत्पन्न होतात, नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता, तू ते सहन कर. यम ही न व्यथाने ते पुरुषम पुरुषश्रव समदुःखम सुखम धीरम सोमुत्वत्वाय कल्पते. कारण हे श्रेष्ठ पुरुषा, सुख दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियाचे विषयाची संयोग व्याकुळ करीत नाहीत, तो मोहाला योग्य ठरतो. ना सतो विदते भावो ना भावो विदते सत अभयोरपि दुष्टांतस्त्वन्यस्य तत्त्वदर्शिवी. असत वस्तूंना अस्तित्व नाही आणि सत्वस्तूचा अभाव नसतो, अशा रीतीने या दोहाचेही सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. अविनाशी तु तद्विद्वी येन सर्वमिदं ततं विनाशाय मस्यास्य न कचित कर्महरती. ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू आपल्या आहेत त्याचा नाश नाही हे तुला लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. अंतवंत इमे देहा नित्यसंयुक्ता शारीरेण अनाशिनो प्रमेयस्य तस्माद युद्धस्व भारत. या नाशरहित, मोजता न येणाऱ्या नित्य स्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहे असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. य एनम एति हंतारम य चैनम मनते हतम अभूतो न विजानीतो नायम हन्यति न हन्यते. जो या आत्म्याला मारणारा आहे असे समजतो, तसेच जो हा आत्मा मेलाय असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारित नाही आणि कोणाकडून मारला जात नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवित्वा न भूय अजो नित्य शाश्वतयम पुराणो न हन्यते हन्माने शरीरे. हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरत नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही. कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही. वेदा विनाशिनो नित्यम य एन मजमव्ययम कथम स पुरुषम पार्थ कम घातयति हंतिकम. हे पार्था, जो पुरुष हा आत्मा नाशरहित, नित्य न जन्मारा, न बदलणारा हे जाणतो, तो कोणाला कसा ठार मारेल किंवा कोणाला कसा ठार करील. वासासी जीर्णानि यथा विहाय नवानि गुरानि नरोपरानि तथा शरीरानि विहाय जीर्णान नन्यानि संयाति नवानि देही. ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवीन वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुने शरीर टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक न चैनं क्लेदन्त्यापो न शोषयति मारुत. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वाराही वाळू शकत नाही. अच्छेदोय मधायोयम अक्लेदो शेष एव च नित्य सर्वगतस्नानूर रचलोयम सनातनम. कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निसंशय वाळवता न येणारा, तसेच हा आत्मा नित्य सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. अव्यक्तोयमचिंतोयम अविकार्योयमुच्यते तस्मादेवं विदिक्तेनं नानुशोचितुमर्हसि. हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंतनीय आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. आत्तचैनं नित्यजातं नित्य वा मनते स्मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. परंतु जर तू आत्मा नेहमी जन्मणारा व नेहमी मरणारा आहे असे मानत असेल तरीसुद्धा हे महाबाहो, तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यते न त्वं शोचितुमर्हसि. कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून हा नसलेल्या गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिध्यान्येव तत्र का परिदेवना. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि ते मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात, फक्त मध्ये प्रकट असतात. मग अशा स्थितीत शोक कशाला करायचा. आचार्यवत पच्यते कच्चिदेनम आचार्य वदती तथैव चान्यम आचार्य वचेन मनेत शृणोती श्रुत्वा पेनम वेदन चैव कच्चित. एखादा महापुरुष या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहता आणि तसा दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखीन एखादा अधिकारी पुरुष याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही. देही नित्यमधायोयम देहे सर्वस्य भारत तस्माद सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. हे अर्जुना, हा आत्मा सर्वाच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो. म्हणून सर्व प्राण्याच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्मादियुद्धाचे हेतुन्यत क्षत्रियस्य न विद्यते. तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊन तू भीता कामा नये, कारण क्षत्रियाच्या धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. यदुच्छया चोपन्नम स्वर्गदारमावतम सुखीं क्षत्रिया पार्थ लभते युद्धमिदोषम. हे पार्था, आपोआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाचे दारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. आतचेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न कैष्यसि तत स्वधर्म कीर्तीं च हित्वा पापमवाप्स्यसि. परंतु जर तू हे धर्मयुक्त युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. अकीर्तीं चापि भूतानि कथयन्ति ते वयाम संभावितस्य चा कीर्तीर मरणादरिरच्यते. तसे सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील आणि सन्मानीय पुरुषाला तर अपकीर्ती मरणावून दुःख वाटते. भयादरणा दुःप्रमतं मत्स्यन्ति त्वा महारथा येषां चित्त बहुमतो भूत्वा यायसी लाघवम. शिवाय ज्याच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास त्याच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील. हे महारथी, तुला भिवून युद्धातून काढता पाय घेतला असे म्हणतील. आवाच वादाच बहून वदिष्यन्ति तवाहिता निंदस्य तव सामर्थ्यम ततो दुःखतरम तुकिम.
तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील, अथवा युद्धात जिंकला तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धा युद्धस्व नैवं पापमवाप्स्यसि. जय पराजय, फायदा तोटा आणि सुख दुःख समान मानून युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप नाही लागणार. एषा ते विहिता सांख्ये बुद्धियोगे तिमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधन प्राप्स्यसि. हे पार्था, हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला आणि आता कर्मयोगाविषयी ऐक. ज्या बुद्धीने युक्त झाला असता तो कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. नेहाभिक्रम नास्तोस्मी प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या कर्मयोगात आरंभाच्या अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळरूप दोषही नाही. इतकेच नव्हे तर या कर्मरूप धर्माचे थोडेसेही साधन जन्ममृत्यू मोठ्या भयापासून रक्षण करते. व्यवसायात्मका बुद्धी रेके कुरुनंदन बहुशाखा हन्यंताच बुद्ध व्यवसायिनाम. हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसाच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात. या मिमां पुष्मितां वाच प्रवदन्त्य विपच्चित वेदवादरता पार्थ नान्यदस्तीतिवादिन कामात्मानुसर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेषाल बहुलां भोगेश्वर गती प्रति भोगेश्वरं प्रसक्तानां तया पहतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते. हे अर्जुना, जे भोगात रमलेले असतात, कर्मफळाची स्तुती करणाऱ्या वेद वाक्याची ज्यांना आवड आहे, त्याच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळण्याजोगी वस्तू आहे. स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असे ते सांगतात. ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात, त्याची ही भाषा जन्मरूप कर्मफल देणारी तसेच भोग व ऐश्वर मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियाचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्याचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे ते भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत. अशा पुरुषाची परमात्म्याविषयी निश्चय बुद्धी असत नाही. त्रय गुणे विषया वेदा निस्त्रय गुणे भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्तो निर्योगक्षेमात्मवान. हे अर्जुना, वेदवर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणाची कार्य करणारे सर्व भोग आणि त्याची साधने सांगणारे आहेत. म्हणून ते भोग आणि त्याच्या साधनाच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुख दुःखादी द्वंद्वानी रहित नित्य वस्तू असणाऱ्या परमात्म्याची स्थित योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो. या वा नर्त उदपाने सर्वतः संपूर्तोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मण्यस्य विजानीत. सर्व बाजूने भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते तेवढीच चांगल्या प्रकारे बंब जाणाऱ्या ब्राह्मणाला वेदाची गरज असते. कर्मणे वाधिकारस्ते ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगस्तो कर्मणी. तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे, त्याच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्माच्या फळाची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्धया सिद्धयो समो भूत्वा समत योग उच्यते. हे धनंजया, तो आसक्ती सोडून तसे सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन
कर्तव्य कर्मे कर, समत्वालाच योग म्हटले आहे. दुरेने यावर कर्म बुद्धियोगा धनंजय, बुद्धो शरणविच्छ कृपणा फल हेतुव. या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. म्हणून हे धनंजया, तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध, म्हणजे बुद्धियोगाचा आश्रय घे. कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन होत. बुद्धियुक्तो जहात्य उभे सकतो दुष्कृते, तस्माद योगा युद्धस्व योग कर्मशु कौशलम. समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप दोहीचाही याच जगात त्याग करतो, अर्थात त्याच्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरूप योगाला चिटकून राहा. हा समत्वरूप योगच कर्माला दक्षता आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. कर्मजम बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिण, जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्त व्याम. कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात. यदा तेह मोह कलिलं बुद्धिरिवती तरिष्यति, तदा गंतासि निर्वेदम श्रोत्यस्य सुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलातून पूर्णपणे पार करून जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकणाऱ्यासारख्या इहपरलोकातील सर्व भोगापासून विरक्त होशील. श्रुतिवि प्रतिपन्ना ते यदा स्थापयति निश्चला, समाधावचला बुद्धी तदा योग मवाप्स्यसि. तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील, म्हणजे तुझ्या परमात्म्याशी नित्य संयोग होईल. अर्जुन उवाच. स्थितप्रदेशका भाषा समाधिश्य केशव, स्थिती किं प्रभाषेत किमासीत वजेत क्रीम. अर्जुनाने विचारले, हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्ती झालेला आहे, अशा अस्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो, कसा चालतो? श्री भगवान वाच. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मने वातवना तुष्ट स्थित प्रदेश तदुच्यते. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला अस्तित्वत म्हटले जाते. दुःखेषु दिग्नमना सुखेषु विगतस्वरः, वीतरागभय क्रोध स्थिर धीर मुनिरुच्यते. हे दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखाच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याची प्रीती भय क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिर बुद्धी म्हणला जातो. य सर्वता नविस्तेन तत प्राप्त शुभाशुभम, नाभिनंदती न देशी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठता. जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्याचा द्वेषही करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली. यदा संहरते चाहम कुर्मोंगानीव सर्वशा, इंद्रियानी इंद्रियाध्यभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठता. कासव सर्व बाजूने आपले अवयव जसे आत ओढून धरतो, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियाच्या विषयापासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. विषयामी निवर्तन्ते निराहरस्य देहिन, रसवर्जम रसोप्यस्य परम दुस्वा निर्वर्तते. इंद्रियानी विषयाचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विशेष दूर होतात, परंतु ज्याच्याविषयी आवड नाहीशी होत नाही, अशा अस्तित्व पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. यततो यापि कुंतेय पुरुषस्य विपच्चित, इंद्रियानी प्रमथानी हरंती प्रसभमन. हे अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही शोभ उत्पन्न करणारी इंद्रिय प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात.
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पर वशो हि यसेंद्रियानि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठता. म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियाच्या ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझ्यात आधार घेऊन ध्यानात बसावे, कारण इंद्रिये त्या पुरुषाच्या ताब्यात असतात, त्याची बुद्धी स्थिर होते. ध्यायतो विषयान् पुंस संगास्थितेषु जायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते. विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते, आसक्तीमुळे त्या विषयाची कामना उत्पन्न होते, कामना पूर्ण झाल्या नाही की राग येतो, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रह, स्मृतिवशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो, मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते, स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधपात होतो. राग द्वेषयुक्तेस्तु विषयानेंद्रियस्यच्चन आत्मवैष्णैर्विधेयात्मा प्रसादमधी गच्छति. परंतु अंतःकरणात ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेला राग द्वेषरहित इंद्रियाने विषयाचा उपयोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. प्रसादे सर्व दुःखानां याने रसोपजायते, प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. अंतःकरण प्रसन्न झाल्यामुळं त्याची सर्व दुःखे नाश होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोगाची बुद्धी तात्काळ सर्व गोष्टीपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्ये उत्तम प्रकारे स्थिर होते. नासतो बुद्धिरस्युक्तस्य ना चायुक्तस्य भावना न चाभावयत शांती रसांतस्य कुतसुखम. मन आणि इंद्रिय न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावश माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार. इंद्रियानी हि चरताम यन्मनोन विधीयते तदस्य रती प्रज्ञा वायुर्नामीमांबसी. कारण ज्याप्रमाणे प्राण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियापैकी मन ज्या इंद्रियाबरोबर आहे ते एकच इंद्रिय त्या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते. तस्माद् यस्य महाभावो निगुणितानि सर्वशः इंद्रियानि इंद्रियार्थभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठता. म्हणून हे महाभाऊ, ज्याची इंद्रियाच्या विषयापासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर असते. या निशा सर्वभूतानां यस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने. सर्व प्राण्याच्या दृष्टीने ही रात्रीसारखी असते. अशा नित्य ज्ञान स्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थित योगी जगतो आणि त्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जगतात. ही परमात्मा तत्व जाणणाऱ्या मुनीला रात्रीसारखी असते. आपूर्यमानमचलं प्रतिष्ठं समुद्रमापी प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामास्यं प्रविशन्ति सर्वे शांतिमाप्नोत कामकामी. ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्याचे पाणी सर्व बाजूने भरलेल्या स्थिर असलेल्या समुद्राच्या त्याला विचलित न करता समावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितपत पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचे विकार उत्पन्न न करता समावून जातात, तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो. भोगाची इच्छा करणारा नव्हे. विहाय कामान सर्वान पुमाचरती निस्पृह निर्ममो निरंकार शांती शांतीमध्ये गच्छती. जो पुरुष सर्व कामनाचा त्याग करून ममता अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो त्याला शांती मिळते. एषा ब्रह्मे स्थितीं पार्थ नैनां प्राप्स्युयती स्थित्वा मंतकालेस्वी ब्रह्मनिर्वाणमुच्यती. हे अर्जुना, ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. हे प्राप्त झाल्याने योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळी या ब्रह्मस्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो. ओम तदसदिती. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदसु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः सम्पूर्णः।